सैफवरती हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डाउकी नदी ओलांडून भारतात मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षा चालकाकडून आरोपीला माहिती। सैफच्या हल्लेखोराने पश्चिम बंगालचं सिम कार्ड वापरल्याचं समोर। आरोपीने बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं। पश्चिम बंगालमध्येच आधार कार्डही बनवून घेतल्याचं उघड। अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली घटनास्थळाची पाहणी। पाहणीच्या वेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन। सैफ अली खानवरती हल्ला करून आरोपी कसा पळाला, वांद्रे स्थानकापर्यंत कसा पोहोचला, या संदर्भात आरोपीकडून पोलिसांनी घेतली माहिती। सैफच्या इमारतीमध्ये प्रवेश करताना आरोपी कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये दिसला नाही। मग तो सैफच्या घरात पोहोचला कसा, याचा पोलिसांकडून तपास। लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार। सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती। समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात तक्रार। वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना 15 फेब्रुवारीपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश। मलिकांवरती बदनामी केल्याचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचा आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावरती भाजपचं नेतृत्व ठाम। 26 जानेवारीला रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या हस्ते तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन होणार। एवढी वर्ष काम केल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतातच। पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। मी मंत्री झालो तर काही लोकांच्या पुन्हा पोटात दुखू लागलं। अब्दुल सत्तारांचं नाव न घेता संजय शिरसाटांना टोला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद पेटण्याची शक्यता। आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही, आमच्या नादाला लागू नका, संजय शिरसाटांची टीका। तसंच पालकमंत्री काय असतो हे तुम्हाला दाखवतो, शिरसाटांचा टोला। महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक। तिन्ही पक्षाचे नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता। ठाकरे गटाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरती अजित पवारांचे फोटो झळकलेत। पिंपरीत शिवसेनेच्या मैदानात घड्याळाचा प्रचार झाल्यामुळे चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन करून सांगितलं की घर फुटतंय। मात्र पक्षातील काहींनी मुंडेंच्या प्रवेशासाठी भाग पाडलं। माझाच्या मुलाखतीत आव्हाडांनी सांगितला किस्सा। राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही। महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप। सामाजिक न्याय विभागाने लक्ष द्यावं, नितीन राऊतांची मागणी। म्हाडाच्या कोकण मंडळाची 2264 घरांसाठी फेब्रुवारीला सोडत। लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार। सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की। पुढच्या महिन्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी अशी ई वॉटर टॅक्सी धावणार। जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही ई वॉटर टॅक्सी प्रमुख साधन ठरणार। स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी पालिकेकडून प्लास्टिक पिशवी बंदसाठी कारवाई सुरू। पहिल्याच दिवशी 1.5 लाखांची प्लास्टिक बंदी। 1145 जणांवरती कारवाई करत 1,45,00,000 रुपयांचा दंड वसूल। माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान 24-25 जानेवारीला रात्रकालीन विशेष ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी लोकलच्या 427 फेऱ्यांवरती परिणाम। मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक। मुंबईमध्ये 77वा पोलीस शील्ड अंतिम सामना। भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मुंबई पोलिसांनी बँडसोबत आनंद लुटून भरला सांगीतिक रंग। कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित। अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद मिळाल्यावरती राधाकृष्ण विखे पाटलांचा आज नागरी सत्कार सोहळा। कार्यक्रमाला अमोल खताळांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार। प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार प्रलय मिसाईल। डीआरडीओनं तयार केलेलं मिसाईल शत्रूच्या मनात धडकी भरवणार।
दिल्लीत होत असलेल्या 98व्या साहित्य संमेलनासाठी 1,500 मध्ये दिल्लीवारी घडवली जाणार. साहित्य रसिकांची तिकीट दरातली तूट मराठी प्रेमी प्रायोजकांच्या देणगीतनं भरून काढली जाईल. वनपर्यटनात नियम मोडल्यास 25,000 पर्यंत दंड आकारला जाणार. उमरेड करहांडला अभयारण्यामध्ये वाघांची अडवणूक झाल्यानंतर वन विभागाकडून नव्या सूचना तयार. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजनेची शिफारस बंद करावी. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. ओडिशा सरकारने गैरव्यवहारानंतर बंद केली होती योजना. बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ 26 जानेवारीला हिंगोलीमध्ये सर्वपक्षीय धरणं आंदोलन. हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पार पडली सर्वपक्षीय बैठक. वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी पशुपालक आणि पडलेल्या घरांचं अनुदान रखडलं. तांत्रिक अडचणीमुळे वर्ध्यात 51 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित. भंडाऱ्यामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या मृत्यू प्रकरणात 2 डॉक्टरांच्या निलंबनाचा प्रस्ताव. आजपासून नागपूर मेडिकलची टीम भंडाऱ्यामध्ये येऊन चौकशी सुरू करणार. सांगलीच्या मिरजेतील एका रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा गोंधळ. चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. गोंधळानंतर मृत्यूची पोलीस ठाण्यामध्ये नोंद. ठाण्यात बनावट जीवनसाथी संकेतस्थळावरनं महिलांची आणि पुरुषांचीही फसवणुकीप्रकरणी भोजपुरी निर्मात्यासह अन्य एका सूत्रधाराला मुंब्रा पोलिसांकडून अटक. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकावरती रेल्वे ट्रॅकला तडा. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम. रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक बदलण्याचं काम हाती. बुलढाण्यातील खामगावमधील बाळापूर परिसरामध्ये 2 गटात तुफान राडा. हाणामारीमुळे काही काळ परिसरामध्ये तणावाची परिस्थिती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव शांत. मालेगावमधून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद. चोरीच्या 45 दुचाकी जप्त. 5 अट्टल गुन्हेगारांना अटक. मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण किसन महाराज साखरेंचं आळंदीमध्ये निधन. हृदयविकाराच्या झटक्यामुळे प्राणज्योत माळवली. लातूरमध्ये एलपीजी गॅस भरताना स्कूल व्हॅनला आग. आगीमध्ये 2 स्कूल व्हॅन जळून खाक. 1 जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी. मुंबईच्या ओशिवरा भागामध्ये मराठी महिलेचा परप्रांतीय कर्मचाऱ्याकडनं विनयभंग. परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसेकडनं चोप. मोटरसायकलच्या वादातनं वर्ध्यामध्ये एका तरुणीला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. तरुणीवरती सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. पंढरपुरामध्ये 55,000 रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक आणि शिपायाला रंगेहात पकडलं. लाचलुचपत विभागाची कारवाई. शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितली होती. वर्ध्याच्या सेलूमध्ये 5,000ची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात अटक. जमिनीचा मोजणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी मागितली होती लाच. चंद्रपूरच्या पांगडी जंगलामध्ये वाघाचा मृत्यू. मृतक वाघ अंदाजे 2 वर्षांचा नर. वन विभागाकडनं पंचनामा. बँकेच्या नावे आलेल्या फ्रॉड कॉल्सवरती आरबीआयने लावला चाप. आता फक्त 2 नंबर्सवरनं येणार कॉल्स आणि मेसेजेस. 10 लाख टन साखरेच्या निर्यातीला सरकारकडनं मंजुरी. सरकारच्या निर्णयामुळे करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळणार. दिल्ली विधानसभेसाठी भाजपचा आज दुसरा जाहीरनामा. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर जाहीरनामा प्रसिद्ध करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारीला कुंभमेळाव्याला भेट देणार. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 1 फेब्रुवारीला कुंभमेळाव्याला भेट देणार असल्याची माहिती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.